पंढरीकडे निघालेली निवृत्तीनाथांची पालखी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये पोहोचलेली आहे आणि मोठा उत्साह बघायला मिळतोय. आपण जर बघितलं तर हजारो वारकरी मार्गक्रमण करतायत आणि अनेक ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जात आहे. खरं तर तृतीयपंथी देखील कुठेतरी मागे राहिलेली दिसत नाहीये आणि इथली जो तृतीयपंथी समाज आहे त्यांच्याकडनं देखील वारकऱ्यांची सेवा केली जाते. त्यांना खाद्य वाटप असेल किंवा त्यांची सेवा करणं असेल अशा सगळ्या प्रकारच्या ज्या सुविधा आहेत त्यांच्याकडनं देखील देण्याचा प्रयत्न होतोय. त्यांच्याबरोबर ते नाचतायत, गातायत आणि विठ्ठलाचं भजन करतायत. आज वारकरी पंढरीकडे निघालेले, कसा आनंद आहे आणि तुम्ही देखील त्यात सहभागी झालाय? खूप आनंद होतो आमच्या समाजाला. जसं हेची दान देगा देवा तुझा विसर्ग न व्हावा, जसं सांगितल्याप्रमाणे मानवता हा सेवा आहे, सर्वात मोठा धर्म आहे आणि आम्हा सर्व लोकांना खूप आनंद होतो. आणि आज श्रीरामपूरमध्ये स्वर्ग अवतरलाय. जय हरी. नक्की आपण बघितलं श्रीरामपूरमध्ये कुठेतरी स्वर्ग अवतरल्याचं वाटतंय. कसा आनंद घेताय तुम्ही सगळेजण? हा आनंद म्हणजे आम्हाला असा हा गगनामध्ये मावणा झालेला आहे आणि सर्वांसाठी तर आम्ही हीच मनोकामना करू की सगळ्यांची पंढरपूरची वारी आनंदात आणि सुखामध्ये पार पडावा ही पांडुरंगा चरणी आम्ही प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. सगळे वारकरी पायी चालतात आणि त्यांची सेवा सुविधा करण्याचं काम कुठेतरी तृतीयपंथीयांकडनं होत आहे. काय आनंद तुम्ही देखील घेताय आज वारकरी पंढरीकडे निघाले? असं वाटतंय की जसं आपण आषाढीच्या टायमाला जसं एका नदीखाली आपण तिथं चंद्रभागेच्या नदीवर जसे जमतात वारकरी असं ही चंद्रभागा चाललेली आहे आणि आम्ही त्याच्या बाजूला काठाला उभे आहोत. असा आनंद भास होऊ राहिलेला. अतिशय त्यांच्या भावना ज्या आहेत त्या अतिशय भावनिक आहेत आणि चंद्रभागेच्या काठावरती जसं उभं आहोत असं त्यांना अनुभव आज ते घेतात आणि हे वारकऱ्यांचं स्वागत सत्कार त्यांच्याकडनं देखील केला जातोय. हरीश दिपोटे, न्यूज 18 लोकमत, अहिल्यानगर.